बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा जबरदस्त घरच्या इंग्रेडियंट्समध्ये तयार होणारा आणि ज्यांना वांगे आवडत नाही अशा सर्वांना आवडणारा हा ब्रिंजल स्टार्टर। आवाज ऐकलाय ना, एकदम कुरकुरीत तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। बॅटरसाठी आपल्याला मैदा लागेल, कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार इथे मीठ घ्यायचं, नंतर जिरे पावडर, गार्लिक पावडर लागेल इथे, ब्लॅक पेपर आणि ऑनियन पावडर आणि थोडं पाणी टाकून आपल्याला इथे सेमी थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे जे मी गार्लिक पावडर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही गार्लिकची पेस्ट वापरली तरी चालेल। आता वरून कुरकुरीत होण्यासाठी मी इथे कॉर्न पोहा घेतला आहे, त्यामध्ये जवस टाकलेला आहे आणि तीळ टाकले थोडेसे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जवस आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता। आता हे इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला वांगे स्वच्छ धुवून आणि कोरडं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडते त्या शेपमध्ये ते कापून घ्यायचे आहे। फक्त एकसारखे आपल्याला इथे कापायचे आहे, त्यामुळे आपण जेव्हा शॅलो फ्राय करू तेव्हा ते व्यवस्थित कुक होतील। त्यासाठी आपल्याला एक साईजमध्ये कापायचे। नंतर बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचं आणि जे आपण कॉर्न पोहाचं मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसवर पॅन ठेवून मीडियम हॉट तेलामध्ये आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी क्रिस्पी झाल्यावर आपलं इथे स्टार्टर तयार आहे। यासोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप सर्व करा। अशा सोपी आणि टेस्टी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।